तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट विनय आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो विनय रारसा माझ्या मोटोलॉगिंग चॅनलमध्ये. खूप दिवसांनी हा व्लॉग करतोय. आज आहे संडे आणि आत्ता वाजलेत बरोबर 1. तर 1 वाजलेत बरोबर. तर आज व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी आज एकदम शॉर्ट राईड याची आहे. आज मला जायचं आहे कणकुंबीला. कणकुंबीला माऊली देवीचं एक मंदिर आहे, तर तिथं मी जाणार आहे पहिला. तर अराऊंड बेळगावपासून एक 50 किलोमीटर आहे कणकुंबी. आता एक 10 किलोमीटर माझी जर्नी कंप्लीट झाली. मी जिथं राहतो ना विजयनगरपासून आपण सिटी कवर करून पिरनवडीच्या पुढे इथं आता आलो आहे नावग्याकडे. तर इथून पुढे आपल्याला एक 40 किलोमीटर जर्नी आहे. ही शॉर्ट राईड आहे आजची. 1 वाजले. ॲक्च्युली सकाळी जायची होती राईडला, पण ठीक आहे. खूप दिवसांनी आजची राईड आहे. तुम्ही एन्जॉय करा. आता तुम्हाला भेटतो बाईकवर. तर फायनली मित्रांनो, आफ्टर सो लॉंग टाईम परत एकदा आपण आपली जर्नी चालू करतोय. मध्ये खूप ब्रेक झालेला, 1 महिना झालेला होता. मे मध्ये मी लास्ट व्हिडिओ टाकला होता जो आपण गेलो घोले बीचला. त्यानंतर हा नेक्स्ट व्हिडिओ आहे आपला. तर 2-3 आठवड्यापासून प्लॅन चालू होता की यूट्यूबमध्ये कंटेंट नाही येते, व्हिडिओ काढावा लागेल, पण कामानिमित्त ते पॉसिबल नव्हतं. सो आजचा प्लॅन असा होता की मला लवकर जायचं होतं सकाळी घरातून. म्हणजे एक 5-6 असं मी जाणार होतो, पण उठायलाच नाही झालं. नंतरला जेव्हा मी उठलो ना 7-8 वाजता, तेव्हा खूप बेजार आलेला. सो नंतर मी आत्ता कुठे जर्नी चालू केली. घरातून 12:30 वाजता बाहेर पडलो होतो आणि बरोबर मी जे विटीला होतो ना तेव्हा 1 वाजला होता. तिथं थोडा वेळ थांबलो मी, कारण की सेटअप सगळं लावायचं होतं मला. आणि आता आपली खरी जर्नी चालू झाली. आता वाजलेत अराऊंड 1:25 आणि तुम्ही आजचं वेदर बघू शकता. हे एकदम ढगाळाचं वातावरण आहे. पाऊस येईल का माहीत नाही. ढग तरी पुढे पुढे जात आहेत. मध्ये मध्ये काळं धरलंय बघा. हे बघा, इथं पण काळं पकडलंय. आय थिंक कणकुंबीला पाऊस असेल. तर हे कणकुंबी गाव आहे ना, हे कर्नाटका, गोवा आणि महाराष्ट्र या सीमेवरती गाव आलंय. आणि एकदम असं नैसर्गिकरित्या खूप सुंदर असं गाव आहे. पावसामध्ये तर एकदम जन्नत असते तिथं. मी मोस्टली तिथं ट्रॅव्हल नाही केलंय, या म्हणजे चोरला साईडला. मी कायम प्रिफर करतो आंबोली, कारण की मी जिथं राहतो विजयनगरला, तो रोड आहे बेळगाव वेंगुर्ला महामार्ग. सो तिथून मी गेलो ना, एकदा रोडवरती चढलं तर डायरेक्ट मी जाऊ शकतो. जर इथं यायचं असेल ना, मला सिटी गाठून यायला लागतं. आणि तुम्हाला माहीतच आहे सिटीची आताची कंडिशन, कारण की उद्धमबाग ते थर्ड गेट हा रोड त्यांनी बांधण्यासाठी घेतलाय आणि सेमी कॉन्क्रीटचा रोड करणार आहेत. अजून काही झाला नाही, खूप असं स्लो काम चालू आहे तिथं. कधी होईल काय माहित. आणि पावसाचं काय चाललंय यार, म्हणजे हो, काय कुटुंब घालतात या गाड्या. इंडिकेटर नाही, काय नाही. आता आपण आहे किनेला. हे किनेचं बस स्टँड. इथून पुढे किने गाव लागतं. ते आता ह्या पुढचे माझे व्हिडिओ येतील ना, ते कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेन. आता आज तरी कणकुंबी मंदिर मी एक्सप्लोर करेन. नंतर पुढच्या आठवड्यामध्ये मला आपलं आंबोलीतलं हिरण्यकेशी मंदिर एक्सप्लोर करायचं आहे. सो आपला नेक्स्ट रविवारी जे व्लॉग असेल ना, तो आंबोलीतला असेल. आंबोलीतला हिरण्यकेशी मंदिर जर जमलं तर मी लवकरच जाईन तिथं. तो भावानो एकदा व्ह्यू बघा, अमेझिंग. बघा किती झाडे आहेत समोर. एकदम असं घनदाट जंगल आहे ते चोरला घाट. इथून आता जांभोटी आहे 8 किलोमीटर. आधी जांभोटी मेन गाव लागतं इथून जाताना, त्यानंतर कणकुंबी.
कणकुंबी झाल्यानंतर तो घाट चालवतो चोरला घाटचा. हा हा हा, एकदम असं पावसाचं वातावरण झालंय आता. ते तरी बरं झालं मी जॉकेट आणलोय. मी ठेवून येणार होतो जॉकेट. रिसेंटली मी एक जॉकेट परचेस केलंय झीलचं. मी पहिला डेकॅथलॉनला जाऊन आलेलो. ते लायनर येतात ना व्हायटराचे, ते बघितलं मी. पण एकदमच काय की हा खूप हलका आहे जॉकेट ते. सो आय एम प्रिफरिंग झील जॉकेट. झील थोडं हेवी आहे पण चांगलं प्रोटेक्शन तुम्हाला देऊ शकतं. बघा पैसा, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आता वाजलेत बरोबर 1:45, म्हणजे साधारणतः 2 वाजलेत. तरी पण असं वाटतंय की 5-6 असं वाढल्याचं फील येते. हीच आहे ब्युटी वेस्टर्न घाटाची. एवढी झाडे आहेत ना या घाटामध्ये. आणि हो, हा सगळा पूर्ण पट्टा आहे ना यो वेस्टर्न घाटाचा, हा सगळा कनेक्टेड आहे. म्हणजे आता हा आहे चोरला घाट, तिथं तिलारी, त्यानंतर आंबोली. जो यो पट्टा आहे ना सगळा कनेक्टेड पट्टा आहे आणि खूप मोठं जंगल आहे. आणि बेळगावमध्ये असे खूप लहान लहान स्पॉट आहेत. हे बघा आता जांभोटी आलंय, हेच मी म्हणतो. तुम्ही ह्या रोडनं आला तर हे मेन गाव लागतं जांभोटी. इथं बाजारपेठ पण भरतो चांगला. घ्यायचं असेल तुम्हाला तर इथं काहीतरी शॉपिंग तुम्ही करू शकता. पुढे एक पेट्रोल पंप पण आहे. जांभोटीच्या जरा पुढे पेट्रोल पंप आहे. हे जांभोटीच आहे इथून इथपर्यंत. जांभोटीचा हा बस स्टॉप. पुढे आणि ना बेळगावच्या आसपास असे खूप असे लहान मोठे स्पॉट्स आहेत. मला तर वाटतं मी अजून 50% पण नाही पाहिले. तर पावसामध्ये मी सगळे स्पॉट्स बघण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला तर टाइम आहे पण पाऊस चालू नाही होत आहे अजून. इथे खूप वॉटरफॉल आहेत ॲक्च्युली या घाटामध्ये. पण रेस्ट्रिक्शन खूप लावतात या घाटामध्ये, कारण की ॲक्सिडेंट पण खूप झालेत. सो कुणाला परमिशन नाही तिथं वॉटरफॉलला जाण्यासाठी. चोरला आलं कर्नाटकामध्ये, कर्नाटकाचं शेवटचं गाव. ओ हो हो हो, भाई साहेब पाऊस चालू झाला. थांबवतो बाबा गाडी. वॉटर, आपला कॅमेरा भिजायचा नाही तरी. तर तुम्ही थोडा व्ह्यू हा एन्जॉय करून घ्या. आता खूप भयानक पाऊस आलाय. मला आता मी थांबावं लागेल. इथं थांबतो मी, कॅमेरा बंद करतो, जॉकेट घालू आणि परत आपण आपल्या राईडला चालू करूया. मी आता तुम्हाला नंतरच भेटतो कणकुंबीलाच. ठीक आहे, स्टे ट्यून. मित्रांनो, मी पोचलो आहे आता बरोबर कणकुंबीला. तुम्ही बघू शकता खूप जोरात पाऊस चालू आहे इथं. जसं जांभोटीच्या पुढे, जांभोटीपासून कणकुंबी भयानक पाऊस आहे. आता मी पोचलो आहे बरोबर कणकुंबीला. इथं कणकुंबीची कमान आहे. इथून पुढे गेला तर तुम्ही जरा माऊली देवस्थानाकडे, तर तिथंच मला जायचं आहे. आता इथून जाऊ, एक 5-10 मिनटावरती इथे लोकेशन आहे. आणि हा जो रोड गेला आहे खाली, तो जातो गोव्याला खाली. सो भरपूर पाऊस आहे इकडं. आता थोडा कमी झाला पाऊस. मी इथं थांबलो होतो या कॅन्टीनकडे. बघतो काहीतरी चहा पितो, भजी खाऊया आणि परत आपण जाऊया कणकुंबीला.
हा, चहा मस्त आहे. पावसामुळे चहाची मजाच काही वेगळी असते. अमेझिंग. तर फायनली आपण आता जातोय माऊली मंदिरकडे. तर इथून जवळच आहे ते मंदिर. तर इथं पण पाऊस आजच चालू झाला आहे. तर कमानीतनं आज आल्यानंतर तुम्हाला लेप घ्यावं लागेल. तर फायनली आपण आलो आहे आता कणकुंबीच्या माऊली मंदिरकडे. हे बघा माऊली मंदिर. एक काम करूया, इथं पुढे बाईक पार्क करूया. इथं खूप चिखल आहे. ओके. तर चला आता जाऊया, माऊली देवीचं दर्शन घेऊ आणि नंतर आपल्याला इथून पुढे जायचं आहे. हे चिगुळे व्ह्यू पॉइंट आहे पुढे, तिथं आपण जाऊया नंतरला. तर हे चला. तर परत एकदा आता पावसाचा वेग वाढलाय, खूप पाऊस आहे आणि आता मोटोलोई करणं खूप मुश्किल आहे. तर पुढे जातो आता व्ह्यू पॉईंटकडे. आता व्ह्यू पॉईंटला जाताना अशी काहीतरी ऑफ रोडिंग तुम्हाला लागेल. खडीचा रोड आहे, मध्ये मध्ये मोठे मोठे खड्डे, जपून या. तर असं इथून पुढे आलात ना तुम्ही कणकुंबी माऊली देवस्थानामधून, तर इथं तुम्हाला गाव लागेल चिगुळे. तर इथून खाली सरळ जायचं आहे. खाली एक आणि अजून एक मंदिर आहे गावामध्ये माऊलीचं. थांबा दाखवलं तुम्हाला. हे पण मंदिर एक नंबर आहे. अरे आता तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय व्ह्यू आलाय आणि पूर्ण धुकं झालंय. बघा केवढा फॉग आहे, समोरचं काही दिसत पण नाही. ते बघा, ते आहे माऊली मंदिर. मला माहित नाही तुम्ही बघू शकताय काय नाही, इतकं धुकं आहे इथं. ओ बाई. हा, तर हे आहे चिगुळीचं सुप्रसिद्ध माऊली मंदिर. तर इकडचं थोडा व्ह्यू एन्जॉय करूया आणि तिथं तुम्हाला थोडे व्ह्यू पॉईंट आहेत दोन्ही साईडला. जस्ट लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. बघा काय दिसत नाही का. तर हा व्ह्यू एकदम क्लिअर पाहिजे असेल ना, तर जेव्हा पाऊस थांबतो म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान, तो एक नंबर व्ह्यू मिळतो तुम्हाला. आता काय व्ह्यू मिळणार नाही बघा, मला दिसत नाही, तुम्हाला तर काय दिसणार कॅमेरामध्ये. एकदम पांढरं पांढरं झालंय व्ह्यू.
पण खूप चांगलं आहे, खूप रिस्की पण आहे तसं. स्वतःची काळजी घ्या. बघा, तर मित्रांनो, कणकुंबी आणि चिगुळे हे 2 लोकेशनमध्ये आज कव्हर झालेत. आता मी बेळगावच्या दिशेने जातोय आणि जाता जाताना मला चिखलेला जायचं आहे. तर चिखलेला पण एक व्ह्यू पॉईंट आहे, धबधबा पण आहे. आता काय पाणी नसणार, असेल थोडं थोडंफार पाणी असेल, पण मला जाताना आता चिखले जायचं आहे. आता इथून चिखले आहे 5 किलोमीटर. तर आता जाऊया. भरपूर पाऊस आहे इथे तर चला जाऊ. तर मित्रांनो, आता मी कणकुंबीपासून चिखलेच्या दिशेने निघतोय. म्हणजे चिखलेला ऑलमोस्ट मी पोचलो आहे. इथं कणकुंबीपासून जो बेळगावला रोड गेला आहे हायवे, तिथून एक क्रॉस आहे राईट. तिथं मोठा बोर्ड पण लावला आहे चिखले. तर तिथून मी आत आलो आहे. आता इथून मला हे बघा, मी इथून आलो आहे आणि मला इकडे जायचं आहे आता आतमध्ये. इथून जवळपासच असेल लोकेशन. तर तिथं आपण जाऊया. आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे, जबरदस्त पाऊस आहे. तर फायनली मान्सून स्टार्ट झाला आहे. बेळगावला माहीत नाही की पाऊस पडतोय काय नाही, जाऊन बघावं लागेल. आता इथं थोडी जागा मिळाली होती मला शूट करायला, म्हणून इथं थांबलो होतो. आता इथून मला पुढे जायचं आहे. इथं काही कोणतं तरी हॉटेल असेल, बाईक पार्क केलेत. तर चला जाऊया. तर चला, आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. जेव्हा मी येताना या रूटने येत होतो ना, तेव्हा जबरदस्त पाऊस होता. आता एकदम शांत आणि थंडगार वातावरण झालंय. येतानाचा हा फुटेज मी रेकॉर्ड नाही केला होता, कारण की जबरदस्त पाऊस होता त्यावेळा. आणि तुम्ही आता नेचर बघू शकताय. पाऊस पडून गेलाय, एकदम असं थंडगार असं वातावरण झालंय, बघू शकताय. आता इथून बेळगाव आहे 35 किलोमीटर, म्हणजे 1 तास लागेल आपल्याला, सरासरी 1 तास. इथून जांभोर ते 5 किलोमीटर आहे. वाजलेत आता बरोबर 7 पर्यंत पोहोचेल. 7च्या अलीकडेच पोहोचेल मी, 7च्या आधीच. हो ना, मला जरा मॉडिफिकेशन करून घ्यायचं आहे गाडीला. तर तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करा मला. मला हे स्टॉक मिरर ना हे चेंज करायचे आहेत, कारण की हे बघा, हे खूप हलतोय, हे खराब झालंय आणि इथं पण पेन पडले. सो ते मी चेंज करणार आहे. मी कोणतं घेऊ मला कळत नाही, की मिरर कोणते घेऊ, स्टॉक घेऊ का थोडं मॉडिफिकेशन करू. मी फोल्डेबल मिरर बघितलं होतं काल, पण ॲक्च्युली त्याचा रेट पण खूप आहे, 1600 रुपये काहीतरी आहे. आणि त्यानं काय व्ह्यू पण मिळत नाही जास्ती, हे स्क्वेअर रेक्टँग्युलरमध्ये येत होतो. तर माझ्या मित्राने एक सांगितलं होतं की नेपोलियनचं मिरर घे म्हणून. ते पण अराउंड 1200-1300 असेल.
मेटॅलिक बिल्ड आहे ते, बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे. हा, आणि परत मला नकल गार्ड पण बसवायचे आहेत. काय म्हणतात मला माहित नाही, नकल गार्ड पण म्हणतात, थोडे लोक म्हणतात हँड गार्ड. सो जे ते तर ना, जे कव्हर असतं फायबर किंवा प्लास्टिकचं, ते मला बसवायचं आहे. मला माहित नाही कसं दिसेल ते एन एस वरती. जर बघू, मी ट्राय करेन. ते पण अराउंड 1000-1200 असेल रेट त्याचा. ते एक बसवायचं मला. आणि मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप पण चालू झालाय, तुम्ही बघताय का नाही? मी तर मध्ये मध्ये थोडं थोडं फॉलो करतोय मी. म्हणजे माझी फेवरेट टीम आहे ब्राझील. सो जेव्हा जेव्हा टाइम मिळतो तेव्हा मी ब्राझीलचे मॅचेस बघतो. तर प्रॉब्लेम असा झाला की ब्राझीलचे जे मॅचेस आहेत ना, ते मोस्टली 3:30, 4, 4:30 या दरम्यानच आहेत. सो खूप मुश्किल होतं मॅच बघणं. मध्ये आता पोर्तुगाल पण क्वालिफाय झाले वाटतं काल. अर्जेंटिना तर आधी झालेलीच क्वालिफाय. इंडियाची पॉप्युलेशन 150 करोड, पण एकदा पण क्वालिफाय नाही झाली इंडिया. आणि कॅप वरतीची पॉप्युलेशन बघा किती आहे, 50 लाख. सो भावानो, कधीही क्वांटिटी मॅटर नाही करत, क्वालिटी मॅटर करते. स्किल मॅटर करते, क्वालिटी मॅटर करते, आणि इंटेंट, आपला इंटेंट असला पाहिजे. थोडा थोडा पाऊस चालू झालाय, तर आता इथं सेंड करतो व्हिडिओ. ओके, सो मित्रांनो, गुड बाय. सो मित्रांनो, जर तुम्ही ही राईड एन्जॉय केली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कंप्लीट बघा.